ओम श्री साईराम. ओम श्री साई साधकानुग्रह वटवृक्ष प्रतिष्ठापकाय नमः. साधकांवर अनुग्रह करणाऱ्या वटवृक्षाची स्थापना करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. फार वर्षापूर्वी ध्यान कसे करावे या संबंधी बोलताना स्वामी आपल्या भक्तांना म्हणाले, जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा त्याचे रूप समोर आणा. जपा करता त्याचे म्हणजेच तुम्हाला आवडणारे त्याचे कोणतेही नाव उपयोगात आणा. जर तुम्ही जप हा त्याच्या रूपाशिवाय कराल तर तुम्हाला कोण उत्तर देईल? हे रूप तुमचा जप ऐकेल व तुम्हाला प्रतिसाद देईल. तुम्ही अशी कल्पना करू नका की ध्यानरूप म्हणून माझी निवड न केल्यास मी रागवीन. तुम्हाला ज्या नामापासून आनंद मिळतो ते जप ध्यानाकरता निवडण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. सर्व नामे व रूपे माझीच आहेत. मला पाहिल्यावर व ऐकल्यावर तुम्ही अगोदरच निवडलेले नामरूप बदलण्याची गरज नाही. स्वामी एवढ्यावरच थांबले नाहीत. एप्रिल 1959 मध्ये चित्रावतीच्या वाळवंटात स्वामी प्रवचन देत होते. विषय होता बुद्ध बोधिवृक्ष व साधकांच्या तपस्येसाठी सुयोग्य जागा कशी असावी. अचानक त्यांनी वाळूतून हात खुपसून 10-15 इंचाचा एक ताम्रपट साक्षात केला, ज्यावर काही ज्ञात तर काही अज्ञात अक्षरे होती. उपस्थित भक्तांना तो ताम्रपट दाखवी स्वामी म्हणाले, हा ताम्रपट एखाद्या वृक्षाखाली पुरून त्या वृक्षाखाली बसून साधकाने ध्यान केले असता त्यात लवकर प्रगती होते. त्यानंतर 29 जून 1959 रोजी स्वामींनी तपोवनात हा ताम्रपट ठेवून त्यावर वटवृक्ष लावला. तेव्हा ते म्हणाले, ज्या योग्यांनी तपाची विशिष्ट अवस्था गाठली असेल ते एका गूढ आकर्षणाने येथे येतील. ध्यानवृक्ष म्हणून स्वामींनी वटवृक्षाची निवड का केली असावी? गुरुरूपातील शिव वटवृक्षाखाली आसनस्थ असून शिष्यांना ज्ञान प्रदान करत असतात. तसेच महाविष्णूही प्रलयकाली वटपत्रावर योग निद्रा धारण करून तिन्ही जगांचे रक्षण करत असतात. आपला सनातन धर्म ज्याप्रमाणे निरनिराळ्या तत्वज्ञानरूपी विचारांच्या शाखांनी बनला आहे, त्याचप्रमाणे वटवृक्षाच्या पारंब्या फांदीतून निघून जमिनीवर येतात व त्यांचीच मुळे बनून मूळ वृक्षाला अमरत्व प्राप्त करून देतात. आजवर लक्षावधींनी त्या ध्यानवृक्षाखाली ध्यान लावून योगिक आनंद प्राप्त केला आहे. ध्यानवृक्षाच्या स्थापनेनंतरची ही गोष्ट. शिर्डी अम्मा पेद्दबोट्टू एक दिवस ध्यान करण्यासाठी ध्यानवृक्षाकडे जात असताना त्यांना श्री राजा रेड्डी तपोवनातून परतताना दिसले. त्यांनी पेद्दाबोट्टूंना विचारले, तुम्ही ध्यानवृक्षाखाली ध्यान करण्याकरता स्वामींची परवानगी घेतली आहे काय? परंतु पेद्दबोट्टूंनी तशी परवानगी घेतली नव्हती व त्या ध्यान करण्यासाठी ध्यानवृक्षातही जाऊन बसल्या. एक दिवस ब्राह्मी मुहूर्तांच्या फार आधी पेद्दबोट्टू ध्यानासाठी वटवृक्षांच्या खाली बसल्या होत्या. ध्यानमग्न स्थितीत असताना अचानक त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्यांनी अत्यंत विस्मयकारी अद्भुत दृश्य पाहिले. प्रशांती मंदिराच्या शिखरावरून फुलांनी सजलेल्या काही देवता तरंगत पूर्व दिशेकडे जात होत्या. त्याबरोबर वाद्यांचा मंजूळ ध्वनी स्पष्टपणे ऐकू येत होता. त्यांना पाहिल्यावर पेद्दबोट्टूंच्या ध्यानात आले की हे देवलोकांचे निवासी असून स्वामींच्या दर्शनार्थ आले होते. पेद्दबोट्टू योगिनी होत्या, त्यामुळेच त्यांना हे दर्शन वटवृक्षाखाली ध्यान करताना झाले असावे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.